ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतयाजवळी असे पापनासे दरुशने कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतयाजवळी असे पापनासे दरुशने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतयाजवळी असे पापनासे दरुशने विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतयाजवळी असे पापनासे दरुशने सेवेसाठी घेतलेला हा अभंग हा जगद्गुरू संत श्रेष्ठ श्रीमंत तुकाराम महाराज यांचा असून 4 चरणांचा आहे आणि या अभंगामधून जगद्गुरूंनी देवाच्या प्राप्तीचा निश्चित उपाय किंवा देवाचा राहण्याचा जो निश्चित कायमचा जो पत्ता आहे तो पत्ता या अभंगामधून आपल्याला सांगितलेला आहे आणि त्याचा यथोचित विचार प्राप्त वेळेमध्ये आपल्याला करायचा आहे आणि ज्याप्रमाणे देव आणि श्रीगुरू मला बुद्धी देतील त्याप्रमाणे मी काही चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापूर्वी अगोदर सगळ्यात पहिल्यांदा सांगायची गोष्ट अशी की पत्रिकेप्रमाणे कीर्तनाची वेळ आहे 9 ते 10:30. मी इथे आलो आहे 9:45 आणि माझ्याकडे आत्ता वीणा आली जवळजवळ 9:45. तरी मला अशी प्रेमाची अत्यंत आग्रहाची सूचना आहे की वेळेत जी वेळ लिहिली आहे त्या पद्धतीने तुम्ही कीर्तन थांबवायचं आहे. म्हटलं हे वारीपेक्षा पण अवघड झालं. म्हणजे प्रेमात किती अत्याचार होतो ते मी आज पाहिलं आहे. आता तर नवीन शब्द सांगू का त्या मी कुठेतरी ऐकला होता इमोशनल अत्याचार तो असा आहे. बरं मी मामांना म्हटलं धनाजीवा नाव म्हटलं ते काय म्हटले तुम्ही यजमान आहात म्हटलं बस म्हणजे तुम्ही यजमान म्हटलं काय विषय संपला अशी गोष्ट आहे. मला असं वाटलं पहिल्यांदाच आमच्या जयेश महाराजांच्या कीर्तनाला उशीर झाला आहे तर ते उशीर होऊन पण त्यांना 12 वेळ भेटला. वांदे आमचेच आहेत काय करावं अशी गोष्ट आहे. म्हणजे घरची माणसं असली का खात्यावर किती मोठा आपला शब्द ना जुकाड माहिती आहे ना किती मोठं ठेवा तुम्ही असं आहे. तरीसुद्धा जी वेळ आपली आहे त्यावेळेत आपण हे कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. या कोकण परिसरामध्ये जे पारमार्थिक रूपाने वैचारिक क्रांती करणारे एक कल्पनातीत अशी क्रांती करणारे जे महात्मे घडले त्यामध्ये मला असं वाटतं आजची जी माझी सेवा आहे किंवा सेवेचं हे जे पुण्य आहे ही सेवा तत्वतः सत्यतः माझी नाही आहे. त्याचं कारण या विराट अशा धर्ममंडपामध्ये आपल्यासारखे सगळे ज्येष्ठ सुज्ञ धर्मज्ञ ज्ञानवान ज्यांना जीवनाचं वर्म आणि मर्म हे नीट ठाऊक आहे अशा लोकांना उपदेश करावा यासाठी मी उभा नाही आहे. पण मला एक अत्यंत सोज्वळ स्वाभिमानाने एक गोष्ट आपल्याला सांगू द्या. त्या अशी की ज्या महापुरुषाची कृपा लाभली किंवा ज्याच्या कुळात हा जन्म झाला ते ब्रह्मलीन सद्गुरू कांबेकर महाराज. कालच मी एक गोष्ट बघत होतो आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला अभिमान आपला दुणावेल त्याच्यामुळे की या कोकण परिसरापासून म्हणजे या सागराच्या किनाऱ्यापासून थेट सांगली सातारा पुढे कोल्हापूर अगदी बेळगाव कर्नाटक लातूर बिदर आंध्र प्रदेशापर्यंत महाराज गेले. काल मी काहीतरी काम करताना मला एक पत्र भेटलं आणि ते बेळगाववरून एका गृहस्थांचं आलं होतं. मला आनंद वाटला ते बघून आणि अत्यंत विनम्रतेने त्यांनी महाराजांना एखाद्या साधुपुरुषाला जसे शब्द वापरावेत त्या पद्धतीने त्यांचं वर्णन करून महाराजांना एका कीर्तनाचं आमंत्रण त्यांनी दिलं. मी ते पोस्टकार्ड होतं त्यावेळी. आता आमच्या हातात मोबाईल आहेत अशी गोष्ट आहे. मला विषय असा सांगायचा होता की जेवढे महात्मे म्हणून झाले त्या महात्म्यामध्ये एक अग्रणी धुरंधर असे असलेले ब्रह्मलीन सद्गुरू कांबेकर महाराज की ज्यांनी या कोकण परिसराचं नाव पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुदूरपर्यंत पोहोचवलं. एक ऋषितुल्य साधुतुल्य जीवन काय असावं याचा एक उत्कृष्ट आदर्श म्हणजे कांबेकर महाराज होते. ते माझे आजोबा आहेत म्हणून मी आपल्याला सांगत नाही पण त्यांचं जीवन मी माझ्या लहानपणापासून पाहत आलो आहे. सद्गुरू वैराग्य मूर्ती किंवा मूर्तिमंत वैराग्याचा पुतळा ज्या नावा या वारकरी संप्रदायामध्ये संबोधलं जातं ते ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर म्हणजे गुरुजी. या गुरुजींच्या परमबोधाला प्राप्त झालेला महात्मा म्हणजे कांबेकर महाराज आणि त्यांच्या हा कृपेचा प्रसाद आहे असं मला वाटतं. अशी एक जाता जाता गोष्ट मुद्दाम आपल्याला सांगतो नाहीतरी संतपर काही अभंग त्यांचं वर्णन करणारा अशी माणसं मी पाहिली की ज्यांनी
त्यांचं नाव जर फक्त नाव जर काढलं तर त्यांच्या डोळ्यातनं अश्रुपात होतो. म्हणजे सद्गुरूंची प्रतिमा अंतरामध्ये किती ठसावी त्याचा एक आदर्श आहे. आणि अशा महापुरुषांचं अगणित अमोज असीम असं पुण्य आहे. आणि त्याच्यामुळे इथपर्यंत हा सेवेचा योग आहे. हा एक भाग. आणि याबरोबरच या संपूर्ण आपल्या कोकण परिसरावर एक मोठी ज्यांची कृपा आहे की ज्याच्यामुळे आपल्या या परिसरातली मंडळी या ठिकाणी आहेत. अन्यथा आपण कुठे गेलो असतो याचा काही नेम नाही. त्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेले अग्रणी असलेले ब्रह्मलीन सद्गुरू वामन बाबा आणि त्यांचाच कृपाप्रसाद ज्यांना प्राप्त झाला ते ब्रह्मीभूत सावळाराम बाबा म्हात्रे ही सगळी मंडळी आप्पा माऊली आहेत. एकाहून एक अशी मंडळी एकाहुनी बळीरे अशा पद्धतीची सगळी मंडळी त्यांच्या कृपेचा हा प्रसाद आहे की आपण मंडळी इथे या एका भव्य मंडपामध्ये आणि परमार्थ चिंतनाकरता एकत्र येत आहे. तसा जर या खारघरचा विचार करायचा ठरला, नवी मुंबईचा विचार करायचा ठरला अथवा मुंबईचा जर विचार करायचा ठरला तर ही अगदी जरा परखड शब्दात सांगायचं झालं तर भोग समृद्धीची रेलचेल असलेली नगरी आहे. इथे भोग समृद्धीची कमी नाही, कमी आहे तर परमार्थाची आहे. पण इथे येऊन काहीतरी आपल्या विचारांचं प्रचार प्रसार त्याचा करावा, विचार प्रसृत करावे याकरता ह्या मंडळींचा जो प्रामाणिक प्रयत्न मी तळमळ त्यांची रोज पाहतो आहे. आणि अगदी खरं सांगायचं तर मी त्या कार्यकारी मंडळातलाच आहे पण अजिबात काम न करणारा माणूस मी आहे. वेळेची काही अडचण असेल पण सगळे प्रतिनिधी म्हणजे आमचे गोरक्षनाथ महाराज आहेत आणि धनाजी मामांच्याबद्दल काही सांगायला नको. ते मला बोलले कोणाचं नाव घ्यायचं नाही पण मी मला कृतज्ञता व्यक्त करण्याकरता घेतलं पाहिजे. तेवढं एक वाक्य सांगतो आणि अभंगाचं चिंतन सांगतो. असं आहे की जीवनामध्ये ज्यावेळी मोठी कार्य माणसं करतात किंवा एखाद्या माणसाकडनं अपेक्षा केली जात नाही याहून मोठं काम त्याच्या हातून घडतं ना तर त्याची बरीचशी कारणांची यादी देता येईल. पण त्याच्यामध्ये एक कारण आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला जे वाटतं ते सांगतो तुम्हाला की माणसाला पहिल्यांदा स्वप्न मोठी पाहता आली पाहिजे. माणसाला ती पुरी कधी होतील, साधनांची परंपरा कशी लाभेल, कार्यसिद्धीला कधी जाईल हा फार नंतरचा भाग आहे. पण कमीत कमी माणसाने ते असं म्हणतात वचनम किम दरिद्रता, माणसाने स्वप्न मोठी पाहिली पाहिजेत आणि मग भरपूर मोठी स्वप्न पाहिली तर मग ती कुठेतरी परिपूर्तीला ती येत असतात अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे या मंडळांनी केलेले कार्य हे वाखाणण्याजोगं आहे. आज आपली संख्या जरी मर्यादित असेल, मला कोणीतरी बोललं पण हे म्हटले हुशार लोक आहेत. त्यांनी म्हटले आज मलाही माहीत नव्हतं आज एकादशी आहे ते, कारण आज श्रीमंत निवृत्तीनाथांची यात्रा आहे त्र्यंबकेश्वरला, त्यांची वारी आहे. यात्रा म्हणण्यापेक्षा त्यांची वारी आहे आणि आपल्यातली बहुसंख्य मंडळी वारीला गेलेली आहेत. पण तिकडे जरी मंडळी गेली असतील तरी इथे सुद्धा आम्ही कोणाचं चिंतन करणार आहोत, त्यांचंच चिंतन करणार आहोत. ठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई. अज्ञानितिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. किमा यदक्षरम् अनाख्ययम् आनन्दम् अजकेवलं श्रीमन्निवृत्तिनाथ इति ख्यातं दैवतमाश्रये. निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दने, निवृत्तीनाथ चरणी, शरण एका जनार्दने, शरण एका जनार्दने. शरण एका या रीतीने संतांना आणि देवाला पूर्ण नमस्कार करून आपण आपल्या कीर्तनाला आरंभ करायचा आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या एकंदर जीवनाचं चिंतन केलं तर जगद्गुरू श्री तुकाराम महाराज हे स्वतः अवतारी संत होते. किंबहुना त्यांच्या चरित्रदृष्टीने विचार करायचा ठरला तर भाग वेगळा आहे, पण स्वरूपदृष्टीचा जर विचार केला तर साक्षात पूर्ण ब्रह्म परब्रह्म म्हणजे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज. किंबहुना आपले गुरुवर्य महाराज सांगतात ना की
अनावरतेने त्यांनी सांगितलं ब्रह्मचैतन्य अधिक करुणा म्हणजे संत जीवन आहे. सांगितलं याच्यासाठी की त्या जगद्गुरूंना एक साधक कोणी विचारणा करायला आला की महाराज तुमचं चिंतन आम्ही ऐकलं, तुमची कीर्तनं आम्ही ऐकली, तुमची गाथा आम्ही वाचली आणि त्या गाथेचं एक वर्म तुम्ही सांगितलं आहे की मनुष्य जीवनामध्ये या आल्यानंतर या मनुष्य देहाची सार्थकता कशात आहे. बाकी उद्योगधंदे करण्यात ते जगण्यासाठी करायचं आहे, पण बाकी करण्यामध्ये मनुष्य जीवनाची सार्थकता, इतिकर्तव्यता, परिपूर्णता, सफलता, साफल्य यामध्ये नाही. कशात आहे ते तुम्ही सांगून ठेवलं आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या कंसात आत्मत्वाने देखील या. चर्मचक्षूंनी जी विठ्ठलाची मूर्ती पाहतो त्या चर्मचक्षूंनी डोळ्याने देवाची मूर्ती पाहणं म्हणजे मानवी जीवनाची ती कर्तव्यता नाही आहे. तर त्या विठ्ठलाला आत्मत्वाने त्याचं ज्ञान संपादन करून आपलंसं करणं यामध्ये मानवी जीवनाची परिपूर्णता आहे असं तुमचं आम्हाला सांगणं आहे. आता मी एवढं काय सांगितलं, मला वेळच अति मर्यादित आहे, ही तारेवरची कसरत आहे. असो तरीसुद्धा जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्यांनी विचारणा केली. त्यावेळी जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं, बाबा जर तुला देव पाहिजे, जर तुला देव हवा आहे तर तू ही साधना कर. जर देव नको असेल तर बाकी रगड लोक सगळे जगात आहेत त्यांच्यासोबत जा. पण जर तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची तर देव कोणाजवळ राहतो त्याचा पत्ता जगद्गुरू तुकाराम महाराज इथे सांगतायत. म्हणून जी अभंग संहिता आहे त्या अभंग संहितेमधील प्रत्येक एक अभंग अति महत्त्वाचा आहे. शंकाच नाही, प्रश्नच नाही त्याला. म्हणजे त्या अक्षरावरील त्या अक्षराला असलेला काना, मात्रा, वेलांटी, नवे नवे अनुस्वार त्यालासुद्धा वेदा इतकं महत्त्व आहे वा त्याहून अधिक महत्त्व आहे. पण त्यातल्या त्यात काही अभंग असे आहेत की जे अभंग जर आपल्याला वेळ नसेल किंवा निवडक अभंग जर काय आपल्याला बघायचे असेल तर त्यापैकी हा एक अभंग महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये वेदांताचा फार मोठा विचार आहे. आणि वेदांताच्या विचारासोबत सामान्य बुद्धीचा जरी माणूस कोणी असेल आणि त्या सामान्य बुद्धीच्या माणसाने जरी हा अभंग वाचला तर त्याच्या वाटा मोकळ्या झाल्या वाचून राहणार नाही. कारण व्यवहारामध्ये जगात आपण गेलो तर भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता किंवा जीवन सुखी करण्याकरता लोकांसमोर जेवढ्या वाटा आहेत त्या सगळ्याच वाटा काय अंतिम साध्यापर्यंत घेऊन जाणाऱ्या नाही आहेत. कारण दिग्भ्रांत झालेले लोक जास्त आहेत, दिग्भ्रांत झालेले लोक जास्त आहेत. आणि त्या दिग्भ्रांततेची गंमत अशी आहे की एखाद्याला कळतं की मी दिग्भ्रांत झालो आहे म्हणजे माझी दिशा चुकली आहे. पण काही लोक असे आहेत की माझी दिशा चुकले हे सुद्धा त्याच्या ध्यानात नाही, इतका चुकलेला असतो. त्या मी काही एकदा वाचत होतो, त्यांनी सांगितलं की ती हे विमान जे उडतात आणि प्रचंड त्याचा वेग राहतो आणि जर त्यात काही दोष निर्माण झाला तर दोष निर्माण झाल्यानंतर त्याची दिशा जर चुकली तर कधीकधी तो सरळ ऊर्ध्व दिशेला जरी गेला तरी कधीकधी आतल्या लोकांना कळत नाही की आमचं विमान खाली चाललं आहे का वरती चाललं, इतका प्रचंड वेग त्याचा असतो. आणि त्याने त्यांचा शब्द आहे डिसओरिएंटेड, दिशाहीन होतात, कळत नाही आम्ही कोणत्या मार्गाला चाललो आहे. या पद्धतीने जीवन जगणारा स्वतंत्र एक वर्ग आहे. मग त्या मानाने आपलं भाग्य आहे की आपण या संतांच्या परिपथामध्ये आलो, या पंथामध्ये आलो. हा पंथ कसा आहे, संत पदचिन्हांकित पंथानुगामी असे आपण आहोत. त्यांची चिन्ह या पंथाला उमटलेली आहेत. मग आपल्याला दुसरा तिसरा काही धंदा करायचा नाही, आपला एकच धंदा आहे, हरिनामाचा धंदा. कारण ते त्यांनी केलं आहे. मला विषय इतकाच सांगायचा आहे की जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला जर देवाची निश्चित आत्मत्वाने जर प्राप्ती करून घ्यायचे तर बाकी अन्य साधनांच्या मार्गाला तुम्ही लागू नका. मग काय करा, जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला या प्रपंचामध्ये राहून या विश्वात जो सदेह आहे पण असतानासुद्धा जो आत्मत्वाने भगवंताची प्राप्ती करून इथे विचारण करून घेत आहे, आत्मबोध संपन्न आहे, फक्त शब्दज्ञान सांगत नाही आहे. शब्दज्ञानाला एका मर्यादेपर्यंत किंमत आहे, शब्दाला फार मोठी किंमत आहे, प्रश्नच नाही. पण शब्दाच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदाने प्रसिद्धू. परी असा शब्द नाही आहे पण तो घालायचा. अमूर्ताचा विषदू आरिसा नव्हे. त्या अमूर्ताला विशद करणारा हे दर्पण आरसा हा होत नाही. शब्दाची स्वतःची मर्यादा आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी हे जरी आम्हाला ठाऊक असेल तरीसुद्धा शब्दज्ञानाची एक स्वतंत्र मर्यादा आहे. आणि त्या मर्यादेचं उल्लंघन करून गेल्यानंतर शब्दाचा असलेला जो अर्थ, त्या अर्थाची एकरूपता, त्या अर्थाशी एकरूपता संपादन करणं हे आपलं इथे कर्तव्य आहे. आणि असं जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्ही कुणाला शरण जा, जगद्गुरू तुकाराम महाराज अभंगाच्या पैसा ज्याचा अनुभव, पैसा ज्याचा अनुभव, पैसा ज्याचा अनुभव, पैसा ज्याचा अनुभव,
विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे अशी आपली तरह है, जहाँ दांत है वहाँ चने नहीं और जहाँ चने है वहाँ दांत नाही. फार वेळेची समस्या आहे. एकाहून एक चांगले गाणारे वाजवणारे सगळे आहेत, पण इथं नाईलाज आहे. त्यामुळे आम्हाला अर्ध्या थोडं भागवा करायची आपली. भागवा आपला शब्द चांगला. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, असा जो महात्मा आहे. कोणता महात्मा? ऐसा ज्याचा अनुभव, ऐसे ज्याचे तत्वचिंतन, ऐसे ज्याचे लेखन, ऐसे ज्याचे व्याख्यान, ऐसे ज्याचे प्रवचन, ऐसे ज्याचे कीर्तन अजिबात नाही. ऐसा ज्याचा अनुभव. अनुभवाला किंमत आहे. आपण विज्ञानाच्या क्षेत्रात गेला तर तिथे प्रयोगातून जो निष्कर्ष निघतो त्याला किंमत आहे. त्याला ते काय म्हणतात, कन्क्लुजनच ना, ते जे निघतं त्याला किंमत आहे. आम्ही सांगतो प्रयोगाला किंमत आहे, पण आमच्या परंपरेमध्ये प्रयोगातून जे सिद्ध होतं, कारण त्याच्यामध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात, पण त्याहीपेक्षा आमच्या परंपरेत अनुभवाला महत्त्व आहे. आता जाता मी आपल्याला सांगतो हे अनुभव काय, त्याची आवश्यकता किती आहे, त्याची गंमत आहे. अनेक उदाहरणं आहेत, 1-2 सांगतो आपल्याला फक्त. की आपल्याला जर शरीरात काही दोष निर्माण झाला तर लोक कुणाकडे जातात? डॉक्टरकडे जातात, म्हणजे वैद्याकडे जातात. आणि जात असताना जर माणूस हुशार असेल, कोणती आहे आता ते त्या गुगलनी कमालच करतो, त्यांनी कमाल करून ठेवले. ते डॉक्टर, आता आमचा अनुभव असतो आहे, ते डॉक्टरने औषध दिलं. आता जे औषध दिलं ते घ्या ना बाबानो. ते आपण औषध दिलं का पहिल्यांदा त्यावर तिथं सर्च मारतात आणि त्याच्यावर सूचना लिहिलेली असते की हे अशा पद्धतीने तुमचं लिव्हर डॅमेज करू शकतं, असं काही होऊ शकतं. मग तो विचार, अहो हे औषध धोकादायक आहे. अरे बाबा म्हटलं, सगळ्याच औषधांवर ते लिहिलं असतं, तू घे फक्त, तू जास्त टेन्शन नको घेऊ. कोणतं औषध असं आहे का त्याच्यावर लिहिलं नाही? त्या विडी तंबाखू लोक खातात, त्याच्यावर लिहिलं असतं ते नाही लोक सोडत. औषधाचा कशाला विचार करतो? काय गंमत आहे महाराज. म्हणजे लोक शिकले का कुठं चालले काही कळायला मार्ग नाही. माझा विषय असा आहे सांगायचा की जर असा जर माणूस असेल तर तो काय म्हणतो, तो मोठा डिग्री घेतलेला माणूस असेल, मान्य आहे, प्रश्न नाही त्याचा. पण याहीपेक्षा कधी ती पाटी आणि डिग्री बघून माणूस जातो त्याच्याकडे आणि गेल्यानंतर 2 दिवस 4 दिवसात गुण येत नाही, त्याला गुण येत नाही. मग तो वैद्यक आणि काय म्हणतो, त्यापेक्षा आपल्या गावात जो डॉक्टर आहे ना तो कसा आहे, जुना आहे, जर आपण जाऊन बघू त्याच्याकडे. जायला काय हरकत आहे? मुलाला पडत नाही, वडील घेऊन जातात. अहो जातो, 2-4 गोळ्या त्या पिशवीत देतो, एखादी इंजेक्शन टोचतो न टोचतो, हा बाबा संध्याकाळपर्यंत ठीक होतो ना. मग वडील सांगतो, तुला सांगितलं होतं ना, हा कसा डॉक्टर आहे? हा अनुभवी डॉक्टर आहे. त्या अनुभवाला किंमत आहे. आम्ही असे प्रसंग पाहिलेत का जिथे तो इतका डिग्री घेतलेला माणूस कामाला येत नाही आणि अनुभवी डॉक्टर काम करून जातो. काही वेळेला होतं, चालक असेल गाडीवरचा, नवीन शिकलेली मुलं चांगले तेजीत असतात, आवेश, गाडी अशी चालू तशी चालू. मग लोक सांगतात नाही, आम्हाला चालक कसा पाहिजे? अनुभवी. महाराज मागे तुमची जाहिरात वाचली मी, काय लिहिलं होतं? अनुभवी. अनुभवी चालक पाहिजे. म्हणजे अनुभवाला जर व्यवहारात किंमत आहे तर परमार्थात किंमत आहेच आहे. अनुभवाशिवाय परमार्थ सिद्ध होत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, अनुभवे आले अंगा, अनुभवे आले अंगा, अनुभवे आले अंगा,
जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा निर्वाळा आहे. अनुभवे आले अंगात ते या जगा देत असे, ते या जगा देत असे, त्याशिवाय आम्ही देत नाही. कितीतरी महाराजांचे प्रमाण आहे. बडबडीची वाणी अथवा सत्य तुका म्हणे मज कळते चाचणी, हे मला कळतं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजांची कसोटी वेगळी आहे, देवाच्या कसोट्या वेगळ्या आहेत. मज अनुभव आहे अंगे, अनुभवाला किंमत आहे म्हण. अनुभव शब्दाचा अर्थ आहे अपरोक्षता. परोक्ष म्हणजे हा असं आहे तसं आहे. अवांतर प्रयोजनाची सिद्धी परोक्ष ज्ञानाने सांगितली ना, पण परमप्रयोजनाची सिद्धी कुठे? अपरोक्ष ज्ञानाने होते. अनुभवजन्य ज्ञान त्याला अपरोक्षता म्हणा, किंवा अपरोक्षजन्य जे ज्ञान आहे त्याला अनुभव म्हणा, अर्थ एकच होतो. एक पटकन गोष्ट आठवल्या सांगून चालतो तुम्हाला, मला पुढं जायचं आहे. पण अनुभवाला किती मोठी किंमत आहे, अनुभवाला फार मोठी किंमत आहे. आणि खूपदा असं होतं, मला आता तो विषय होत नाही, पण व्यवहारात तुम्ही कोणती कामं करा वा परमार्थात कामं करा, हा मंडप बांधा, तुम्ही स्पीकर लावा, अनुभवाशिवाय होत नाही. मी का म्हटलं तुम्हाला चांगलं कळलं असेल. अनुभवाला, सामग्रीला किंमत नाही, किंमत आहे अनुभवाला. त्यांना आपली भाषा कळत नाही, कानडीने केला मराठा भाषा, एकाचे उत्तर एकाने. हा तेच जर उंच मी उडीच मारली असते आता इथनं. आता काय करायचं, अशी गोष्ट आहे. म्हणजे सगळे अडथळ्यांची शर्यत आहे अशी आहे. अनुभवाला काय किंमत आहे. आणि उदाहरण सांगतो, पटकन आठवलं आहे, चांगलं उदाहरण आहे की आता ते मगाशी बोललो मी, पुन्हा तुम्हाला सांगतो की हे जे लोक ज्यावेळी विमानाने प्रवास करतात लोक, आणि आता होत नाही, आता त्यांचं काही गणित आहे की तुमच्या आमची इतर जी वाहनं आहेत यातून होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे, पण म्हणतात ते हा वरचा जो प्रवास आहे, विमानाचा जो प्रवास, हवाई प्रवास ज्याला म्हणतात, त्या प्रवासात अपघाताची संख्या नसल्यास जमा आहे. पण ज्यावेळी मागचा काही काळ होता, मागची काही दशकं, त्यात असे अपघात झालेत. आता विमानाचा अपघात झाले पुढं काही बोलायचं कामच नाही, सगळी तयारीच, माणसाने बसताना तयारी करूनच बसावं. यंत्र आहे, सांगता येत नाही. लक्षात, मी तुम्हाला भीती घालायला आलो नाही, लक्षात ठेवा. पण मलाही एकदा जायचा प्रसंग आला, तर म्हटलं हे अवघड काम आहे. आमच्या उद्धव महाराजांनी म्हटलं, महाराज गीता आणले बघूया सोबत ना, बघा. हां, कारण इथं अपील नाही आहे काही, एअरबॅग बिअरबॅग काय कामाच्या नाही, अशी गोष्ट आहे. त्याची गंमत अशी आहे की फार त्याच्यामध्ये बारकावे बघितले जातात. जर तो अपघात झाला, मागच्या अनेक दशकात मोठे अपघात झालेत, आणि इतके आपले नाही पण सगळी यंत्रसामग्री, सगळी साधनं, सगळी टेक्नॉलॉजी, सगळं व्यवस्थित असतानासुद्धा ते अपघात झालेले आहेत. आणि त्याची कारणं पाहिली तर तो स्वतंत्र विचार आहे, तो मला आत्ता नाही सांगायचा. गंमत त्यातली मी अशी पाहिली की ते अपघात झाल्यानंतर एक समिती नेमली जाते तज्ज्ञ लोकांची, आणि त्या समितीला एक जबाबदारी दिली जाते का हा अपघात का घडला असेल याचा तुम्ही शोध घ्यायचा. आणि त्या विमानाची शक्ल इतकी झालेली असतात, काही किलोमीटर्सवर पसरलेली असतात ती, आणि त्याच्यामध्ये त्यांना एक तो ब्लॅक बॉक्स त्याला म्हणतात, तो शोधायचा असतो. ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, त्याला म्हणतात एक दोन भाग आहेत त्याच्यात, एक CVR आणि एक FDR. त्याच्यामध्ये म्हणजे एक कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर, तो वैमानिक ज्या केबिनमध्ये जे बसतो, ज्या त्याचा आतल्या भागात, त्याला ते कॉकपिट म्हणतो. आणि हा अपघात होण्यापूर्वी यांची चर्चा काय चालली होती, हे काय बोलत होते, हसत खिदळत होते, काय कॉफी पीत होते का आणखी काय केले होते, काय केलं होतं, याची सगळी माहिती त्या आवाजातनं त्यांना मिळते. हा एक भाग. विमानात सिग्नल कोणते आले, काय वाजलं, हा भाग बघितला जातो. आणि दुसरा आहे त्याला म्हणतात FDR, म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर. हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यात त्यांना हे शोधायचं आहे की हा अपघात होण्यापूर्वी विमानाची अवस्था काय होती, ह्या विमानाचा वेग किती होता, याच्यामध्ये इंधन किती होतं, कोणत्या गिअरला हे होतं, त्यांनी काय केलं काय नाही, याचं परिपूर्ण सगळी माहिती, त्याला डेटा म्हणतात, सगळा त्याच्यामध्ये मिळून जातो. अशी गंमत आहे. आणि झाल्यानंतर आणि सगळे अनेक 6 महिने, वर्ष, 2 वर्ष अगदी समुद्रात जरी पडलं तरी त्यांना ते शोधावं लागतं, प्रयास करून शोधावं लागतं. आणि शोधल्यानंतर ते मग ते निष्कर्ष देतात अभ्यास करून की याच्यामागे ही एवढी कारणं होती. आणि मग सरतेशेवटी त्यांचा एक सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष दिला जातो की या विमानाला चालवणारा जो वैमानिक होता याला किती 1000 तासांचा अनुभव होता असं त्यांनी विचारलं. हे विमान चालवण्यापूर्वी या वैमानिकाला अनुभव किती होता का फक्त सर्टिफिकेट घेऊन आला होता. आणि त्यावेळी असा निष्कर्ष निघालाय, काही हवाई कंपन्यांनी कमी पगारात मिळतात म्हणून असे वैमानिक ठेवले, आणि त्या वैमानिकाचा अनुभव कच्चा असल्यामुळे या विमानाला अपघात झाला, असा त्यांनी दिलेला निष्कर्ष आहे. आणि सरतेशेवटी सांगतात की इथे शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारा जर हे विमान असेल तर त्याला चालवणारा वैमानिक किती अनुभवी असला पाहिजे. आम्ही असं सांगतो, लाखो लोक आम्हाला रोज ऐकतात, लाखो लोक आम्हाला रोज ऐकतात, आमचा अनुभव किती असला पाहिजे, आमचा अनुभव किती आहे. अहो ते एक वेळा म्हणतील, आमचा अनुभव जर कच्चा असला तर आम्हाला ऐकणारे श्रोते भवसागरात बुडल्या वाचून राहणार नाही. अनुभवाला फार मोठी किंमत आहे. आणि याचा तर विरुद्ध लोक सांगतो. त्याच्यामध्ये काही लोक असे निघाले की ते विमान
अपघात होता 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 अशा एका अवस्थेला येतं की या जमिनीपासून काही मीटर्सच्या अंतरावर आलेले, काही मीटर्सच्या अंतरावर आता अपघात होणार. पण त्या वैमानिकाला दिलेलं शिक्षण इतकं मोठं आहे की इतक्या बिकट अवस्थेत त्याने त्याच्या मनावरचा ताबा न सोडता, तर एखादा हात फिरून तिथंच म्हणा, त्यांनी सांगितलं असं की इतकी अवस्था आल्यानंतरही अतिशय काही कमी अंतरावर आलेलं विमान त्यांनी जसंच्या तसं पुन्हा आकाशात उडवून जिथे इच्छित अपेक्षित स्थळी नेऊन त्या विमानातली शेकडो प्रवासी मंडळी जशीच्या तशी सुरक्षितपणे तिथे उतरवल्यानंतर पुन्हा त्याचा अभ्यास केला जातो. नुसता जिवंत आला म्हणून नाही, पुन्हा त्याचा अभ्यास केला जातो. आणि त्या अभ्यासांती त्यांना असं दिसून येतं की याच्या गाठीला असलेला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा परिणाम यांनी बिकट परिस्थितीतून सुद्धा ते विमान जसंच्या तसं इथे उडवलं. एकच कारण सांगितलं, याच्या ठिकाणी असणारा अनुभव. आणि त्या अनुभवाची गंमत असे, अनुभव हा भ्रमरूप असता कामा नये. आता परमार्थात यायचं, आता व्यवहारातून इकडच्या तीरावरी अनुभव दोन ठिकाणी सांगितला जातो. एक अनुभव भ्रमरूप आहे आणि दुसरा अनुभव प्रमारूप आहे. भ्रमरूप अनुभवाला परमार्थात किंमत नाही महाराज. सांगतो, तुम्ही अतिशय गोड काहीतरी खा, साखर खा, साखर. आणि साखर खाल्ल्यानंतर किंवा मध खाल्ल्यानंतर दुसरा एखादा पदार्थ गोड थोडासा खायला घ्या, तो पदार्थ तुम्हाला गोड लागतो का? गोड लागत नाही. का लागत नाही? मी गोडाचं उदाहरण दिलं त्याचं कारण मला त्याच्याशी जमना म्हणून मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे मी ठरवूनही सांगितलं दृष्टांत. साखर खाल्ल्यानंतर तुम्ही चहा घ्या किंवा इतर काही घ्या, त्याला गोडी लागत नाही. हा त्याला अनुभव नाही आला. तो अनुभव आला ना, अनुभव आला, पण तो अनुभव खरा नाही, तो भ्रमरूप अनुभव आहे. खरा अनुभव कधी आहे? खरा अनुभव त्यावेळी ती बाकी गोड पदार्थ खाण्यापूर्वी त्यांनी काहीच खाल्लेलं नसावं, मग आलेला जो गोडीचा अनुभव आहे तो खरा आहे. एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगितलं. मला विषय असा सांगायचा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात असा आत्मत्वाने अनुभव यावा. भ्रमरूप अनुभवाला किंमत नाही, प्रमारूप अनुभव असला पाहिजे. तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, येथे पाहिजे अनुभव. काय अनुभव पाहिजे? आता अनुभवाचा विषय बघा. काय अनुभव पाहिजे? विश्वदेव सत्यत्वे. हे विश्व म्हणून सत्य नाहीये, विश्वरूपाने सत्य नाहीये, तर ते देवरूपाने सत्य आहे असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात भाग सांगून जातो. अध्यस्त पदार्थाला स्वतःची सत्ताच नाही महाराज, ते अधिष्ठान रूप आहे. अधिष्ठानाला किंमत आहे. आता गंमत सांगतो आपल्याला, एक साधी गोष्ट आहे. आरशासमोर आपण उभं राहिल्यानंतर जेवढे काही गोष्टी आपण त्या आरशासमोर करू, बरोबर प्रतिबिंबात तेच घडतं ना. प्रतिबिंबात मग आम्ही आणि ते खरंच आहे की काय फरक पडणार आहे? जर आपण आणि ते खरं आहे, आरसा फोडला तर काय होईल? किंवा आरसा जर बाजूला माणूस घेऊन गेला तर? मला तुम्हाला विचारायचं आहे, आरसा ज्यावेळी समोर असतो त्यावेळी प्रतिबिंबही दिसतं, म्हणजे आपल्याला प्रतिबिंबही आहे आणि बिंबरूपाने आपण आहोत. पण सत्ता कुणाची आहे? सत्ता बिंबाची आहे. का? जर ते प्रतिबिंब खरं आहे तर मग आरसा बाजूला केला किंवा आरसा फोडला तर प्रतिबिंब दिसायला हवं होतं, प्रतिबिंब दिसत नाही. याचा सरळ अर्थ आहे. आता याचा दीर्घ विस्तार नाही, पण प्रतिबिंबाला स्वतःची सत्ता नाही आहे. प्रतिबिंबाला सत्ता ही बिंबरूपाने, प्रतिबिंब हे बिंबरूपाने सत्य आहे. अगदी त्याप्रमाणे विश्व हे विश्वरूपाने सत्य नाही, विश्व हे देवरूपाने सत्य आहे. कसं आहे त्याचं चिंतन करू बेटो. महाराजांचे प्रमाण एकला एकटाची झाला नानाकारी. अरे म्हणतात हा देवाने विश्व नावाची, जग नावाची स्वतंत्र वस्तू बनवलीच नाही, नामरूपात्मक बदल झाले. म्हणून तर सांगतात जगत किंवा हे विश्व ब्रह्माचा विवर्त आणि मायेचा परिणाम आहे. हा ब्रह्माचा विवर्त आणि मायेचा परिणाम आहे. स्वतंत्र जग नावाची वस्तू नाही बनवली. म्हणून तर महाराजांनी लिहिले एकला एकटाची झाला नानाकारी, स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी. आणि त्या विश्वातला देव जर जगद्गुरूंनी पाहिला नसता तर रज्जू सर्पाकार भासी रे जगदंबर हे असं लिहिलं नसतं. हा सगळा जगदंबर जो पसारा आहे ना, त्या पसाऱ्याला विश्वदेव सत्यत्व म्हणजे पसारा सत्य असं नाही.
त्या पसाराच्या खाली असलेलं किंवा त्याच्या मागे जी अधिष्ठान रूप जे चैतन्य आहे ते खरं आहे. म्हणून विश्वदेव सत्यत्वे, म्हणून संतांची दृष्टी. ते आपण काय करतात, स्कॅनिंग करतात ना म्हणतात, ते एक्सरे, ते त्वचेचे थर, नंतर मांस, मज्जा, रक्त हे पाहत नाही. ते किरण थेट कोणापर्यंत जाऊन पोचतात, अस्थींपर्यंत, हाडांपर्यंत जाऊन पोचते. त्यांचं काम ते आहे. तशी संतांची जी नजर आहे ना, त्या संतांची नजर थेट चैतन्याचं दर्शन घेते. बाकीच्या ते त्यांना काही गरज नाही. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं त्यांचं. आणि त्यामुळे त्या महात्म्याची महत्ता काय आहे, त्या महात्म्याची उंची काय आहे, त्या महात्म्याचं पावित्र्य काय, तो महात्मा किती मोठा आहे, इतका मोठा आहे, इतका मोठा आहे का फक्त त्याच्या दर्शनामध्ये काय घडतं, अभंगाचं दुसरं देवतया जवळी असे, तयाजवळी अशी ही त्याची महत्ता आहे, ही त्याची संपत्ती आहे. आता माणसं माझी 3 मिनिटं मला दिलेल्या वेळेपेक्षा 3 मिनिटात थांबतो मी आता. काय करावं, रात्र थोडी आणि सोंग अशी अवस्था आहे. देव तयाजवळी असे, त्याच्याजवळ देव राहतो म्हणतात. एक जाता जाता सांगतो, आत्मत्वाने राहतो आणि सगळं रूपाने सुद्धा राहतो, ही त्याची महत्ता आहे. आत्मरूपाने आमच्याजवळ पण आहे हो, दाखवता येईल काय ते हनुमंतरासाठी असं नाही. म्हणजे अहो देव राहतो नाही, आम्ही देवच आहोत. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही या रूपाने आम्ही सत्य, संबंध विश्वच सत्य चैतन्यमय आहे ना, पण ते विश्वरूपाने सत्य नाही. त्यात जे चैतन्य, त्या चैतन्याला पाहणारे आमचे संत आहेत, ही संतांची महत्ता आहे. जाता जाता एक वाक्य सांगतो तुम्हाला. आजही हे जे नास्तिक लोक आहेत, हे जे नास्तिक लोक ज्यांना देव वेद धर्म आवडत नाहीत, त्या लोकांनी जरा चिंतन करा ना तुम्ही. वैज्ञानिकांची मतं आणि आमच्या पुरसुरींची मतं, उपनिषदांची मतं ही जोडणारी आहेत. पण हे लोक अभ्यास करीत नाहीत आणि अभ्यास न करता नावं ठेवतो धर्माला. हे सगळ्यात मोठी चूक आहे. चिंतन करा. ते आईन्स्टाईनचं तुम्ही वाचा ना. गुरुवर्य आमच्या, मी अभिमानाने गोष्ट सांगतो ही, आणि सत्य आहे, ते कबूल करावाच लागेल. गुरुवर्य श्री गुरु साखरेत महाराजांनी आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद आणि ज्ञानेश्वर माऊलींचा अन्य निरपेक्ष दृंगात्र चितवाद तुम्ही वाचा. झिंझिणी येते डोक्याला. जी विद्वान मंडळी समजतात त्यांनी वाचा की तुम्ही. आमचं, मला विषय एवढा सांगायचा, आमचं अध्यात्म किती प्रगल्भ आहे, आमचं शास्त्र किती प्रगल्भ आहे, हे चिंतन आत्ताच्या नवीन लोकांनी करण्याची आवश्यकता आहे. या समाजात जर स्वराज्य हे इथे निर्माण व्हावं, दैवी संपदा नांदावी असं जर वाटत असेल, तर तुम्हाला धर्माला शरण आल्या वाचून दुसरा अन्य कोणताही पर्याय या जगात उपलब्ध नाही. लक्षात ठेवा. हे कशा करताय, हा उद्योग कशा करताय, हा त्रास कशा करताय, हे लोक करतायत, हे कळलं पाहिजे ना लोकांना. यासाठी माझा विषय असा होता की संतांजवळ देव निर्गुण निराकार आत्मत्वाने काय जे म्हणायचं त्या पद्धतीने आहेच. पण सांगू का, जर उद्या तुमची इच्छा निर्माण झाली की देवा महाराज आम्हाला तो देव दाखवू शकता का हो, तर संत म्हणतील सहज सहज. अहो दाखवू शकता नाही, तो आमच्या घरी राहतो. आणि किती घरी राहतो, इतका जवळ राहतो की त्याला सांगितलं देवा आता बस झालं, आता कंटाळा, जा आपल्या घरी. तो जात नाही. लक्षात ठेवा. एक प्रमाण तेवढं म्हणा आणि कीर्तना विराम देऊ, तेवढी एक चाल झाली का आपण जिंकतो. त्या वैष्णवांचा जो देव इतका प्रीतीचा आहे, त्या वैष्णवांची देवाला इतकी प्रीती आहे की त्या देवाला सांगितलं, देवा आता तुझा कंटाळा, तू रोज आहेस रे बाबा, कशाला आता तू जा तुझ्या घरी, नको होता. तो देव जात नाही. जरी देवने
याला म्हणतात देव तयाजवळी असे, जवळी असे, आत्मत्वाने असे आणि सगुण स्वरूपातही असे. बाहेर धाकुटी मूर्ती मी सांगा तसं तो होणार आहे. याला म्हणतात संत जीवन. देव तयाजवळी असे आणि दुसरी गोष्ट पाप नासे दरुषणे. थोडक्यात सांगतो, बहुशुचिता संपन्न जे जीवन आहे ते संतांचं आहे. आपलं असं आहे, आपण नामभक्ती जर केली, संतांना अपेक्षित अशी जर नामभक्ती केली तर आपल्याला पवित्रता प्राप्त होते. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होईल त्याचा सगळं होईल. पण बहुशुचिता ही झाली सामान्य शुचिता, पावित्र्य. शुचिता त्याला म्हणतात की अशी नामभक्ती करून, अशी गुरुभक्ती करून आणि भगवंताचं ज्ञान, ईश्वर सेवा करून भगवंताचं ज्ञान ज्याने आत्मत्वाने संपादन केलेलं आहे त्याच्या चरित्राचं जर कुणी गुणगान करेल, त्याचं जर कुणी चिंतन करेल तर आपल्याला पवित्रता प्राप्त व्हावी. याच्याकरता त्यांच्याजवळ जी शुचिता आहे त्याला म्हणतात बहुशुचिता. आणि अशी बहुशुचिता यांच्याजवळ, त्याचा परिणाम पापनासे दरुषणे काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गृहस्थिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शना. तो समदर्शन करतो, वर्तन शब्द सांगितलेला नाही. सगळीकडे ओतप्रोत चैतन्य पाहतो, पण वर्तन करताना मात्र ज्याच्यासोबत जसं वर्तन करायचं तसंच केलं पाहिजे. लोक जाता जाता सहज आम्हाला सांगतात, अहो नाथ महाराजांच्या अंगावर येऊन 108 वेळा थुकला. त्याला सांगितलं आम्ही नाथ महाराज नाहीये, आम्ही नाथ महाराज नाही, आम्हाला शिकवले त्या पद्धतीने. अरे ती 108 लोक असे आहेत की बुवा जर रागवला नाही ना तर शेंडीच उपटून टाकतील बुवाची. असं नाही, दृष्टी समान ठेवायची, पण वर्तन करताना गुरूंसोबत वर्तन करायचं तर गुरूंची सेवा केली पाहिजे आणि शिष्याकडून सेवा करून घेतली पाहिजे. आईच्या पाया पडल्या पाहिजे आणि पत्नीच्याकडून पाया पडून घेतलं पाहिजे. अर्थात ज्याला कळतं त्याला, तर जे रोज बायकोच्या पाया पडत असतील त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही, पण समानता कुठं बघायची त्याची काही गणित आहेत महाराज. त्यांनी शुकाचार्यांचं वर्णन करताना संपलावे, पण फार म्हणवा अहोवा हरेवा कुसुमशयनेवा दृशदिवा म्हणवा लुष्टिवा बलवती रिपोवा सुरदिवा. पुढं ते म्हणतात तृणेवा श्रेणेवा मम समुद्र शिवयांत दिवसा क्वचित पुण्यारण्ये शिव शिव शिवेती प्रलभता. हे शुकाचार्यांचं तसं वर्णन आहे किंवा जगद्गुरु शंकराचार्यांनी केले त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांची अवस्था आहे. आणि असं ते जसं अवघी होते साम्य आले हे जसं लिहिले अगदी त्याचप्रमाणे समदर्शन तो करतो. का समदर्शन करतो? कारण चैतन्य सुद्धा समच आहे, सर्वत्र आहे, सदा आणि समय. विश्वदेव सत्यत्वे काम क्रोधा नाही चाली. कामक्रोधाची चाली त्याच्यावर चालत नाही, उलट काम क्रोध बंदी खाणी तुका दोन्ही इंद्रियांचे धनी. एक एक शब्दात सांगून संपले. विनियोग विचार गुरुजी सांगायचे, विनियोग विचार कामक्रोध असावेत का नसावेत हे सांगण्याचा अधिकार माझा नाही. आज इथे अधिकाराचा विचार केला, पण संत गुरुजी सांगायचे की विनियोग, कामाचा विनियोग कुठे असावा. काम शब्दाचा अर्थ इच्छा घ्या, शरीर संबंधाने काम धरू नका. काम शब्दाचा अर्थ इच्छा आणि क्रोध शब्दाचा अर्थ निर्माण होणारा जो क्रोध अनपेक्षित, ऐच्छित अशा जर काही गोष्टी घडल्या तर त्यावेळी जो निर्माण होणारा तो क्रोध. पण याचा वापर आपण कुठे करावा त्यावर व्यवहार ठरलेला आहे. काम निर्माण झालं नाही तरी व्यवहार होणार नाही आणि क्रोध निर्माण झाला नाही तरी व्यवहारामध्ये विसंगती निर्माण होईल. फक्त काम निर्माण व्हावा तो कुठे व्हावा, परिपूर्ण व्हावा तो कुठे व्हावा, क्रोध निर्माण व्हावा कुठे व्हावा, परिपूर्ण व्हावा कुठे व्हावा, याची काही गणित आहे. ते संतांना अपेक्षित आहे. आणि त्या संतांबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे भेदाभेद गेला खंडोनी. त्याच्या दृष्टीने सांगू का, हे भेदाचा एक, जिथे भेदाची प्रमा आहे तिथे अभेदाचा भ्रम राहतो आणि जिथे अभेदाची प्रमा आहे तिथे भेदाचा भ्रम राहतो. भेद सापेक्ष जो अभेद आहे तोही नको आहे आणि अभेद सापेक्ष जो भेद आहे तोही जगद्गुरूंना मान्य नाही.
निरपेक्ष अशी ब्रह्मात्र चैतन्य पाहणारे ते संत आहेत. तुका म्हणे भेदाभेद एक वाक्य सांगतो. जोपर्यंत मनुष्याच्या जीवनात ज्ञानसूर्याचा उदय होत नाही ना, तोपर्यंत भेदाचे भ्रमाचे वादाचा सगळा अज्ञानरूपी अंधकार राहतो. आणि ज्यावेळी असा ज्ञानसूर्य उगवतो ना, सगळे भेदाभेदाचे वाद सगळा अंधकार नष्ट होतो. तुकाराम महाराजांचं वर्णन केलं. तुकाराम महाराज कसे आहेत? सूर्य आहेत म्हणतात. कसे आहे? मार्तंड आहेत पण तापहीन आहेत. हा मार्तंड तापला मंडप तापतो आमचा, पण आमचे संत असे नाहीत. संत ग्रहमेळी जगदांध्या गिळी पैल उदया चळी भानुका संत वृंदे तीर्थे गौतमी हरिकथा तुकया नरसिंहस्था भेटो आली. काय वर्णन करावं त्यांचं? जेवढा ऐसा ज्याचा अनुभव सगळा अभंग या जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज विठोबा जगदीश्वर स्वरूपामध्ये किंवा जीवेश्वर स्वरूपामध्ये भेद आहे का अभेद आहे हा वादही त्यांचा संपलेला आहे. जीवेश्वर स्वरूपाने ऐक्य आहे, जगदीश्वर स्वरूपाने ऐक्य आहे आणि संपूर्ण चराचरामध्ये मीच जर भरून उरलेला आहे तर त्याच्या जीवनामध्ये वाद कोणता शिल्लक राहील. ही अवस्था आपल्या जीवनामध्ये आपल्याला संपादन करता यावी. पुष्कळ चिंतन माझ्यासमोर थेट म्हणजे आदरणीय धनाजी महाराज मामा आदरणीय तात्यासमोर बसले. ही मंडळी नसती तर एवढ्यांचा तसा मी काही फार केली नसते. 11 जास्तीत जास्त 11 सभागृहापर्यंत गेलो असतो. रोजच्या लोकांना कामाला करून तरी 11 वाजले होते. पण काय जाऊ द्या. कसं आहे, लहान लहान अर्थ आहे, मोठी माणसं आहेत, थोडी कार्यक्रम आहेत, मला जाणीव आहे. पण ते 9 वाजता सुरुवात करायला पाहिजे होती ना. याची भरपाई मला तुम्हाला कुठेतरी द्यावी लागणार बरं का. आता पुढच्या वेळी अर्धा तास तरी वाढून घेईन मी, तसं सोडणार नाही असं. म्हणून काय होतं, मोठं लोक हट्ट करता येत नाही, लहान लोक हट्ट करता येतात. ते देऊन देऊन काय लागतं, पुढे काय होणार आहे. पण लहान मुलं हट्ट करून सगळं आपलं करून घेतात. ही खूप माझ्याजवळ आहे, हे बरोबर काम आहे. म्हणून मागे सांगितलं असा भावनिक अत्याचार जर तुम्ही केला असेल, तुम्ही आजच्या पुरतं असेल केलं, पुढच्या वेळी नाही सहन करणार, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर हे श्रोत्यांना घेऊन येईल मी मोर्चा घेऊन. हे सगळे माझ्या बाजूत आहे, लक्षात ठेवा. मला दुसरं भेटलं आता ज्ञानेश्वर थोडा जलद म्हणा, उशीर झालाय. Yeah.
गोड अशी वळवे झाली बरं का. माझं कीर्तन सगळं त्यातच परिपूर्ण झालं. मी दंडवत आहे आम्हाला. मी सांगू इच्छितो, मला ती जादूची कांडी असते ना, तर पहिल्यांदा तुमची घड्याळ सगळ्यांच्या हातावरची बंद केली असते मी. हो, हे बंद केलं असतं, त्यात 10 वाजून ठेवले असते, असा आनंद होता. पण आता ते शक्य नाही. असो, हां हनुमान असत तुमचं पण घड्याळ बंद केलं असतं, जादू असल्यात तुमचं नाही चालू दिला. असं आहे, वेळेला महत्त्व आहे, पण कीर्तनापेक्षा जास्त नाही. त्या कीर्तनातल्या देवतेचा अपमान, त्याची स्वतःची काहीतरी एक सीमा आहे, लक्षात ठेवा. वेळेचं महत्त्व आम्हाला कळतं, प्रश्न आहे त्याचा, पण त्याची स्वतःची काही गणित आहे, त्यानुसार चाललं पाहिजे, असाही भाग आहे. असो, मला आपण ही वेळ जी दिली त्यात जेवढं चिंतन माझ्याच्याने करता आलं त्या पद्धतीने केलं आहे. पुढे जसं भजन होणार तसं हेही देवाचं भजन आहे, कीर्तन आहे, आपापल्यापर्यंत ते महत्त्वाचं आहे. यासाठी अगोदरच्या वेळेवर आज झालं, पण नंतर येणाऱ्या ज्या लोकांना तुम्ही काळजी, ज्याला नंतर वेळेवर संपवायची काळजी आहे, त्यांनी काही करून 9ला कीर्तन सुरू झालं पाहिजे, हे तुमची जबाबदारी आहे, आणि अन्यथा तो दोष आहे, हे लक्षात ठेवा. असो, यानंतर झालेली सेवा माझे सद्गुरू ब्रह्मलीन गुरुदेव बाळाराम महाराज कांबेकर, आदरणीय वेदशास्त्र संपन्न डॉक्टर श्री गुरु साखरे महाराज, माता भगिनी आपण सर्व भाविक पुरुष मंडळी आणि श्रीमंत निवृत्तीनाथ आज ज्यांचा दिवस आहे त्यांच्या चरणावर समर्पित करतो. या बोलण्याच्या ओघात काही आला असेल तर तो वाणीचा आणि बुद्धीचा दोष असेल, पण जे योग्य आहे त्याचा आपण मात्र स्वीकार करा आणि जीवनाचं कल्याण साधा, अशी मी सर्वांच्या चरणावर नम्र प्रार्थना. त्यानंतर संत काही शब्द सांगते. जय विठ्ठल, जय विठ्ठल.